नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवले सँडविच। चला तुम्हाला कसे बनवले ते पुढे दाखवते। सर्वात आधी मी 4 बटाटे उकळून घेतलेले 3 शिट्ट्यामध्ये कुकरमधून, आणि याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून, लसूण, थोडे धने आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बटाटे खोलून घेतलेले आहेत मी। आता ह्याच्यामधून मी सगळे बटाटे असे फोडून घेणार आहे, बारीक चुरा करून घेणार आहे। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली, थोडे जिरे, थोडी हिंग, कढीपत्ता आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे। आपल्याला थोडासा कच्चा पक्का ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं आपण मिरची, लसूण, धने ते टाकून ते पण फ्राय करून घ्यायचे। मग त्यात थोडी हळद टाकायची, थोडं मीठ, ते सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि मग त्याच्यामध्ये मी ते बटाटे फोडलेले ते टाकून घेते। ते सगळे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तेल कमीच टाकायचं। मग त्याच्यावर थोडी हिरवी कोथिंबीर कापून टाकलेली, 2 मिनटं चांगलं शिजून द्यायचं त्याला। 2 मिनटं झालेले आहेत। आता मी पेल्टीत साईडला काढून घेतले। चटणीसाठी मी इकडं हिरवी कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि थोडा अद्रक आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडा चाट मसाला, थोडा धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला मी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेते। इकडं मी बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि थोडं पाणी करून ते थोडं घट पण नाही, लय पातळ पण नाही, मीडियममध्ये आपल्याला हलवून घ्यायचं। ते पाण्यासकट थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हा बघा, मिक्स करून झालेले। आता मी तेल कढईमध्ये टाकून गरम करायला ठेवलेले। इकडं ब्रेड घेतलेले, ते एक ब्रेड घेतलं, त्याच्यावरती चटणी पूर्णपैकी लावून घेते मी। सगळ्या साईडला 4 कोपऱ्याकडून लावून घेतलेली। आता त्याच्यावर मी एक दुसरा नरम ब्रेड ठेवणार आहे आणि ते दाबून त्याच्यावर जास्ती प्रेस करून थोडी चटणी साईडने वापस लावून घ्यायची आणि चाकूच्या साईडने त्याला कापून घेऊ आपण दोन्ही साईडने। आता ह्याच्यामध्ये आपण ते बेसन पीठ हलवले, मिक्स केलेलं, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं आणि एक एक करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। असे करून मी सगळे सँडविच तळून घेते असेच। आता मी पेल्टीमध्ये साईडला काढून घेते। असं करून मी सगळे सँडविच बनवून घेतलेले। आपली रेसिपी तयार झालेली आहे। साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।